इचलकरंजी कोल्हापूर महामार्गावरील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळी बंदुकीतून गोळी सुटून एका युवकाला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली। सुरुवातीला अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार झाल्याची माहिती पसरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती। मात्र पोलिसांच्या प्राथमिक तपासात दोन युवक शेतात बंदूक घेऊन गेल्यानंतर ही घटना घडल्याचे समोर आले आहे। दरम्यान संबंधित बंदूक शिकारीसाठी वापरली जाणारी छऱ्याची बंदूक असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर रोडवरील एका पेट्रोल पंपाच्या मागे लक्ष्मीमाळकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या शेतात शशिकांत कांबळे आणि शुभम सूर्यवंशी हे दोघे बंदूक घेऊन गेले होते। यावेळी त्यांनी हवेत गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। दरम्यान बंदूक हाताळत असताना अचानक गोळी सुटून शशिकांत कांबळे यांच्या कानाखालील मानेजवळ लागल्याने ते गंभीर जखमी झाले। घटनेनंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना तातडीने इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले। मानेजवळ गोळी लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील रुग्णालयात हलविले। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असताना त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। सुरुवातीला अज्ञात व्यक्तींनी 5 राऊंड गोळीबार केल्याची माहिती मिळाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक शरद मेमाने, पोलीस निरीक्षक महेश चव्हाण तसेच हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्यासह 4 पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। या घटनेची माहिती मिळताच रुईचे पोलीस पाटील नितेश तराळे यांनी ही घटनास्थळी भेट दिली। संबंधित बंदूक शिकारीसाठी वापरण्यात येणारी छऱ्याची बंदूक असल्याची माहिती समोर येत असली तरी तिचा प्रकार, मालकी आणि वापराबाबतची अधिकृत माहिती पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे। बंदूक नेमकी कोणाची होती, ती कायदेशीर परवानधारक होती का, तसेच गोळी नेमका कोणत्या परिस्थितीत सुटली याचा सखोल तपास सुरू आहे। जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहे। लाईव्ह मराठीसाठी कुंभजहून विनोद शिंगे।